तर अहिल्यानगर इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं, कारण पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ झाला। पंचांचा निर्णय मान्य नव्हता, त्यामुळे शिवराज राक्षेने हे कृत्य केलं। ही दृश्य आपण बघतोय। यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचं दिसलं। या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले। नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होती। पृथ्वीराज मोहोळनं ही लढत जिंकली, पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य नव्हता। त्यानं पंचांच्या निर्णयाला विरोध केला आणि नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यानं पंचांची कॉलर खेचली, लाच देखील मारली। या व्हिडिओमध्ये आपण ही सध्या दृश्य पाहतोय। माझी पाठ टेकली नव्हती असं स्पष्टीकरण यावर शिवराज राक्षेनं दिलंय। आरोप फेटाळलेत। आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल। चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। तुम्ही पहिले रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचा जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही। तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। तर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर 3 वर्षांची बंदी या सगळ्या प्रकरणानंतर आता घातली गेलेली आहे। कुस्ती स्पर्धेमध्ये गोंधळ घातल्यानं दोघांवर कारवाई झाली। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेकडून कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी ही सगळी माहिती दिली। पंचांचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्याजोगतं नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांचं सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही। कुस्ती मी पाहिलं, देवामोहर बसलेले होते। मी कुस्ती बघितलीच नाहीये, देवामोहर बसले होते। तर एवढ्यात आवाज आला की हे म्हणले की असं झालं म्हणून, नाही का। तर परत आम्ही ती बघितली रिप्राय करून, तर कुस्ती माझ्या पोराच्या हार नाहीचे, तर हे हारच म्हणतात। हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी पुरतं बघायला पाहिजे होतं ना की चुकी आहे का काय। परत रिप्रे करून बघायचं नाही यांनी। आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर, ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक। दिनेश गुंडांना यांनी संदीप बोंडांनी सांगायला नको का चुकी नाहीच आहे, तरी पण मग दाखवा रिफ्री। इतर टायमाला दुसऱ्या कुस्ती असल्यावर रिफ्री दाखवतात, त्याची कुस्तीला का बरं यांनी रिफ्री नाही दाखवली? चुकीचा निर्णय दिला ना त्यांनी, कुस्ती झालीच नव्हती। आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे पंचांचं काम आहे, कुस्ती झाली तर निकाल कसा द्यायचा आहे, चुकीचा द्यायचा का बरोबर द्यायचा आहे, असं एखाद्या खेळाडू अन्याय नाही झाला पाहिजे। शिवराजच्या ज्यांनी का कॉलर पकडलेली दिसते आणि लात पण मारलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? काय आपण पाहिलंच नाही तर काय नसते, इथून सांगून काय फायदा आहे ना। जर आपण प्रत्यक्ष असतो तर म्हणलं असतं पोराची चुकी हे सारखं सांगतात कॉलर पकडली, मग रिप्लाय दाखव ना त्यांना म्हणून कुस्तीचा, एवढंच आमचं म्हणणे। ते का नाही दाखवत? या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्याशी जोडले गेलेत। उमर, या सगळ्यानंतर आता काय नेमकं राक्षेची प्रतिक्रिया याबाबत समोर येते, कारण थेट कारवाई झाली आहे, 3 वर्षांसाठीचं निलंबन या सगळ्या प्रक्रियेनंतर झालंय। नक्कीच काल अहिल्यानगरमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये अतिशय चुरशीचा सामना झाला आणि यामध्ये कुठेतरी पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित केल्यानंतर शिवराज राक्षे यांनी आक्षेप नोंदवला
त्यानंतर त्यांनी पंचाची कॉलर धरली, त्यांना लाथ मारली आणि त्यामुळे पंचांनी देखील निर्णय घेतला महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या वतीने शिवराज राक्षे असेल, महेंद्र गायकवाड असेल या दोघांना 3-3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. मात्र शिवराज राक्षे यांनी कुस्तीची झालेला जो रिप्लाय आहे तो दाखवण्याची मागणी केली होती. मात्र तसं काही पंचांनी केलं नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. आता जे आहे तर ते शिवराज राक्षे हे वरती तक्रार करणार आहेत. त्यांचे जे कोच आहे ते ऑल इंडिया फेडरेशन कुस्तीगीर संघटनेमध्ये तक्रार करणार असल्याची माहिती जी निश्चित. आणि त्याच्यामुळे आता नेमकं पुढे काय घडतंय या 3 वर्षाच्या निलंबनाबाबत कुठली फिर्याद केली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद उमर दिलेल्या माहितीसाठी.